लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचं असं अचानक जाणं हे मनाला एक चटका लावून जाणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 10 ऑगस्ट 2024 रोजी विजय कदम याने राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्याने आपल्या अभिनयाच्या ताकदीवर अनेक लोकनाट्य आणि चित्रपट गाजवले, पण त्यांना सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली दादा कोंडके यांच्या या लोकनाट्याने. परंतु विजय कदम यांच्याबद्दल भरपूरच्या गोष्टी प्रेक्षकांना माहीत नाही. विजय कदम यांचा जन्म गिरण गावात झाला. तेथेच त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या घराच्या शेजारी 4 गिरण्या होत्या. वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांना जाणवायला लागलं की आपल्या आजूबाजूला कीर्तन चालू आहे, दांडपट्ट्या आणि लेझिम चालू आहे, पोवाडे चालू आहेत, धनगरी गज्जा चालू आहे. तिथे गणपतीची सगळीकडे लोकनाट्य व्हायची. त्यात सगळ्यांना जणू बाळकडू मिळायचं. त्यांच्या शाळेत शिरोडकर हायस्कूलमध्ये असा नियम होता की प्रत्येक वर्गाने वर्षातून 2दा गाणं किंवा एकांकिका असं काही सादर करावं. तेव्हापासून विजय हे लोकनाट्य करायचे. परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे त्यांच्या जीवनात कलाटणी मिळाली. लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम हे दोघं अतिशय जवळचे मित्र होते. हे दोघं एकत्र इच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यावर काम करत होते. हे लोकनाट्य दादा कोंडके यांनी केलं होतं. यासाठी लक्ष्याची हवालदार आणि विजयची शिपाई म्हणून निवड झाली होती. परंतु लक्ष्याचं टूर आणि शांताचं कार्ट चालू आहे हे बरंच काही सुरू होतं. त्यामुळे त्याने निर्मात्याला सांगितले की मला ही भूमिका करायला जमणार नाही, तुम्ही विजय यांना ती भूमिका द्या. तेव्हा विजय यांना हवालदार ही भूमिका मिळाली आणि त्याने या भूमिकेचं सोनं केलं.